नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या ब्लॉगमध्ये। तर आज समू खूप बिमार पडली बघा। काल तिचे पप्पा गेलेले गावाला आणि रात्रीपासून माझ्या लेकराचं खूप दुखतंय, खूप ताप आहे तिला। तर आता मी आणि सोनू तिला भोकरदनला दवाखान्यात नेतोय। म्हणजे कळालंच नाही, काल बरं होतं तिचं आणि रात्रीतून एकदम खूप तापली। आता पण बघा एवढं तिचं दुखतंय तरी पण खेळतच राहू राहिली। तिच्याकडे बघितलं की इतकं कसं तरी वाटतंय। तर आता बघू डॉक्टर काय सांगता काय नाही। मी आणि सोनू आता तिला ॲटोनी नेतोय, गाडी चालवायला तर कुणीच नाही आपलं। आता 2-2 घास खातो, अजून जेवण नाही, 1 वाजला आता। तर सोनूला म्हटलं तू ताट वाढ, आपण पटकन जेवू आणि निघू। आणि घरी आई राहील, पेशंट वगैरे आले तर दाखवते मी तुम्हाला कोणत्या दवाखान्यात नेते तिला आणि डॉक्टर काय सांगतात। तर याच्यामध्ये समोरच्या 2-3 पॅन्ट टाकून ठेवल्या, डॉक्टर काय सांगते काय नाही। थांबाच काम पडलं आपल्याला तिथं। तर अशी टोपी वगैरे घेतली आणि तिला अंगावर घेतलं, रुमाल घेतला मला आणि आता निघतो थोड्या वेळामध्ये। मग बघा इकडे ताट वाढून घेतले आणि आता आम्ही जेवण करतो। थोडं थोडं जेवतो, आता खूप भूक लागलेली आहे। मेथीची भाजी आहे, लिंबाचं लोणचं आहे आणि पोळी आहे। हो, तर बस सोनू जेवायला, या मग जेवायला। तर इकडे झाली बघा समू तयार जाण्यासाठी। तर आम्ही आता निघतोय आणि आई म्हणे की मी तर बसल्यापेक्षा थोड्याशा चिचा फोडून ठेवते, आपल्याला काम येईल। तर त्या चिचा खाली गेलेल्या चिचा आणायला तर सोनू दाखवतो तुम्हाला समोर आणि बोलून आणतो इथं बसण्याकरता। हो हो, झाल्या काही फोडणं नाही येचून आणल्यात। हाव का? आता राहू दे, आता आम्ही चाललो समोर घेऊन दवाखान्यात। तू इथं बैस, आता पेशंट कर। बर बर या लवकर. हा का आम्ही आलो आता रस्त्यावरती। तर आम्ही बघतो आता रिक्षाची वाट पाहून की आम्ही आता गावात तिथे खेडेगाव आहे तिथे रिक्षा उभा राहत नाही। त्या रिक्षा 1 तास पण लागू शकतो आणि 2 तास पण लागू शकतो। बघू आता ज्या रिक्षा रस्त्याने भोकरदनला जाईल त्यांना आम्ही हात धुवून झोपून घेत थांबत नाही, असं बस स्टँड आणि नाहीये। तर बघू आता कधी लागते रिक्षा। समू भाऊ झाला बाबा येतो दवाखान्यातून मग पोरीला घेऊन। एकदमच ताप आली आता तिला, ती बापी घरी नाही जाऊ जाऊन आणू आपण। रिक्षा बी नाही उरायली बघा। तर हे बघा तुम्हाला दिसत रिक्षा तर आलेली आहे ती बघा, ती आली रिक्षात। आता आम्ही जातो आणि तुम्हाला भोकरदन मध्ये जातो। तर बसलो बघा आम्ही रिक्षामध्ये जागाच नव्हती तर कसं तरी ऍडजस्टमेंट करून बसलो आणि एवढ्या जोरात लागलं बघा समूच्या डोक्याला। तर आता उतरलो बघा आम्ही भोकरदनमध्ये। तर इथून आता थोडंसं पैपे जावं लागणार आहे आम्हाला। नंतर रिक्षा वगैरे पकडू आणि डायरेक्ट रिक्षामध्ये बसून दवाखान्यात जाऊ आणि सोनू बी समोर मग पार्सल टाकायला त्याच रिक्षात जाईल। तर हे बघा किती गर्दी आमच्या भोकरदनमध्ये। आता साईडला इकडं बस स्टँड आहे, बस स्टँडच्या तिथं जे रिक्षा दिसत आहे समोर, तर इथं बघू आता एखादी रिक्षा भेटली तर रिक्षा करू। तर चला, आणि इकडं आपल्या फॉलोअरही भेटले आपल्याला आणि त्यांनी आपल्यासोबत बघा फोटो वगैरे काढले। त्यांना खूप आनंद झाला समूला भेटून, पण मी गडबडीत असल्यामुळे तर बसलो बघा आपण रिक्षामध्ये। आणि हे जे एक पार्सल आहे हे सोनू पोस्टामध्ये टाकून येणार आहे। तर जास्त काही दूर नव्हता दवाखाना, अगोदर दवाखान्यात मला सोडणार होते ते आणि नंतर सोनूला घेऊन पोस्टात जाणार होते। जा मग समू दवाखान्यात, आम्ही पोस्ट ऑफिस मधून येतो। तर समून मी आले बघा खुशी हॉस्पिटलला। डॉक्टर काही नव्हते बघा तिथं, डॉक्टरला यायला वेळ होता। तर तोपर्यंत त्यांनी समूचं वजन वगैरे करून घेतलं, नाव लिहून घेतलं आणि तिचं वजन वगैरे झाल्यावर आम्ही दोघी माहिली की मस्त इकडे एका साईडला बसून राहिलो। मग डॉक्टर आली, नंतर तिला डॉक्टरांना दाखवलं। तर डॉक्टर म्हणे की हिला व्हायरल इन्फेक्शन आहे। तर आता बघा समू तपासाची वेळेस कशी रडती तिथं। तर मला असं वाटलं की तिला एवढ्या दुःखामध्ये बरं होईल, पण आम्ही दिवसभर बी तिथं राहिलो। तिला सलाईन वगैरे चालू होत्या बघा, तर सलाईनचा काही व्हिडिओ मला घेता नाही आला। तर आता डॉक्टरने चेक केलं, तिचं रक्त लघवी चेक केली, त्याच्यामध्ये थोडंसं इन्फेक्शन निघालं। तर आत्ताच बघा सोनू पार्सल टाकून आला आणि रिक्षावाल्यांनी दुसरे सीटं भरून आणले तिकडून येताना। तर तो आता सीटं सोडून येणार आहे आणि नंतर आम्हाला नेणार आहे। तर आम्ही आता तोपर्यंत दवाखान्यातच बसणार आहे। तर दवाखान्यात वगैरे दाखवून झालं आपलं आणि आपण आता रिटर्न वापस चाललो। आता बघू, यांनाच म्हणून बघू की आम्हाला घरापर्यंत सोडा, सोडते की नाही माहीत नाही, पण जर सोडलं तर आमचीच परेशानी होणार नाही। तर समूला आणलं बघा आम्ही दवाखान्यातून आणि याच दादाची रिक्षा घेऊन आपण आता घरी जाणार आहे। रिक्षा बदलायला पुरत नाही आणि
ती पण लई सुकलेली आहे. इथं पण म्हटलं तास दीड तास बसावं लागत. आता हे सोडताय आपल्याला, तर चाललो आपण आता घरी. शमूला इंजेक्शन दिलं? नाही इंजेक्शन नाही दिलं, औषध दिलं तिला, बरं होईल म्हणे. व्हायरल आहे असं इन्फेक्शन. खोकला तिला सक्तीला दिलं औषध गोळ्या. आता बसच बाळा, बस. 98-90-83-29-16. तर कोणाला भोकरदनमध्ये रिक्षा मागवायची असेल तर या दादाला कॉल करा. कमी घेते दुसऱ्यांपेक्षा पैसे. नंबर त्यांनी सांगितलेला आहे, त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा. काय समू दूर दूर दूर. तर आलो बघा आपण आपल्या घराजवळ आणि दोन्ही साईडनं दिसत असून तुम्हाला कसे नांगाट्या झालेले, म्हणजे पूर्ण काळे वावरे. आमच्याकडे पाणी कमी असल्यामुळं ते लय लवकर लोक नांगाट्या करून टाकते. आणि इकडं जो मंडप दिसतोय, इकडं आज आमची इथं मांदाळे ऋषिकेश पाटील यांच्या, तर खूप जवळचे ते आमचं काही सकाळी जाणं झालं नाही, आईचं पण आणि माझं पण. हळदीला पण नाही गेलो आम्ही, समूची तब्येत बरी नव्हती तर. पण आज संध्याकाळी मांदाळ्या जेवायला नक्की जाऊ. आणि हे बघा आलो आपण आपल्या झेंड्याजवळ. हे झेंड्यापासून थोडंसं आतमध्ये गेलं की आपलं घर आहे. दादानी इथं सोडलं, त्यांना पैसे दिले, ते गेले आणि आम्ही पोहोचलो बघा घरी. आणि घरी पोहोचत नाही तर बघू शकता तुम्ही, आपले पेशंट बसलेलेच होते. कारण की ऐकून औषध जरी त्यांनी घेतलं, पण ते कसं घ्यायचं, काय घ्यायचं ते काही आईला सांगता येत नाही बघा. त्याच्यामुळं मी समूला औषध पण दिले आणि त्यांना कसं औषध घ्यायचं, काय घ्यायचं ते पण समजून सांगितलं. तर बघू शकता किती पेशंट होते. तर सगळ्यांनी औषध वगैरे घेतलं, त्यांना मी समजून सांगितलं आणि समूला छान अशा ओल्या कपड्याने पुसून घेतलं बघा आणि तिला औषध वगैरे दिले. तर खूप टेन्शनमध्ये आम्ही. कधी तिची तब्येत बरी होती, तिची तब्येत बरी नसल्यामुळं सगळं घरच टेन्शनमध्ये आणि काहीच कामं सुधरत नाही आहे. तर बघू आता, आज जर आराम पडला आहे नाही तर उद्या मग तिला ॲडमिट करावं लागेल सिल्लोडला. तर आजचा ब्लॉग आपला छोटाच होता बघा. सगळ्यांना आवडला असेल तर कमेंट करा आणि समूसाठी पण काही इलाज असेल तर नक्की सांगा. धन्यवाद, बाय.